अर्धा एकरमध्ये वसलेले फार्म हाऊस, तिन्ही बाजूंनी हिरवळीमध्ये नटलेले रोड टच फार्म हाऊस, चिरा दगडांनी बनवलेले सुंदर नयनरम्य फार्म हाऊस, महाबळेश्वर पाचगणीचा फील देणारे फार्म हाऊस आत्ता आहे कोल्हापूरमध्ये. निसर्गाचे सौंदर्य सर्व आश्चर्याने पाहते. थंड थंड हवा इथे चहूबाजूंनी वाहते. आपल्या माणसांचे मन इथे आनंदी राहते. वर्णन करतात SJ फार्म हाऊसचे चाहते. कोल्हापूर म्हटलं की आठवण येते श्री महालक्ष्मी मंदिर, शाहू पॅलेस, रंकाळा तळे, दाजीपूर अभयारण्य, श्री कोपेश्वर मंदिर. या सर्वांमध्ये आता अजून एक स्थळाचा समावेश आवर्जून करावा लागेल, ज्याने कोल्हापूरमध्ये एक छोटा महाबळेश्वरच उभारला आहे. या स्थळाचे नाव आहे SJ फार्म हाऊस. आत प्रवेश करतानाच जणू एका हिल स्टेशनच्या फार्म हाऊसमध्ये आपण प्रवेश करत असल्याचा भास होतो. चिरापाषाणांनी बनवलेले हे फार्म हाऊस अगदी अचूकपणे आपल्याला आपल्या महाबळेश्वर पाचगणीची अनुभूती देते. तर चला तर फ्रेंड्स, आत्ता आपण याची क्लॉकवाईज टूर आपण घेऊयात. आणि या टूरमध्ये मी तुम्हाला दोन्ही व्ह्यू दाखवणार आहे, दिवसाचा आणि रात्रीचा. रात्रीच्या लाईटिंगमध्ये SJ फार्म हाऊस अगदी उठून दिसतो. मॉर्निंग फ्रेंड्स, तर रात्री आमचा स्टे झाला होता SJ फार्ममध्ये. आणि हे फार्म फ्रेंड्स लिटरली एवढं सुंदर आहे ना की खूप छान. म्हणजे कोल्हापूरमध्ये आपल्याला एवढं पॉश फार्म हाऊस मिळेल असं वाटलं नव्हतं. सो खूप सुंदर फार्म हाऊस आहे हे. मी तुम्हाला याची पूर्ण एक टूर देते आणि इथे काय काय अवेलेबल आहे, याचे रेट कसे आहे हे मी सगळं तुम्हाला सांगते. कारण जर तुम्ही कधी इथे आलात तर स्टे करायला फार सोपं जाईल तुम्हाला इथे. कारण बऱ्याचदा महालक्ष्मी मंदिराच्या आवारामध्ये सगळे रूम बुक झालेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला नाही. आणि आमचंही तसंच झालं होतं. पण याचे जे ओनर आहेत ते खूप चांगले आहेत, खूप खूप हेल्पफुल. त्यांनी आम्ही ज्यावेळेस येत होतो मालवणला जाण्यासाठी त्यावेळेस इथे रूम सगळे बुक होते, म्हणून त्यांनी आम्हाला दुसरीकडं अरेंज केलं. पण आता रिटर्न येताना आम्हाला फायनली ह्या फार्म हाऊसमध्येच आम्ही स्टे केला. सो तुम्ही जर कधी आलात तर इथे नक्की स्टे करा. फार फिलिंग गुड आहे इथे फ्रेंड्स. हा आहे हॉल. सो इथे तुम्ही सेलिब्रेशनसाठी येऊ शकता. जसं की जावळ काढणं, मुंज, बर्थडे, परत डोहाळे जेवण, अशा बऱ्याच प्रकारचे फंक्शन्स इथे खूप छान तुम्ही सेलिब्रेशन करू शकता. मी याचा व्ह्यू तुम्हाला हातला. जे रूम आहे तर हे कपलसाठी आहे. इथे 2 जणांसाठीच म्हणजे आहे फ्रेंड्स. तर हेही खूप छान आहे. एक अशी जागा जिथे आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर आपण आरामदायक, आकर्षक आणि रोमॅन्टिक वातावरणाचा अनुभव घेऊ शकता. चूल आहे छान फ्रेंड्स. हे चूलघर आहे आणि इथे तुम्हाला छान छान गरम गरम तांबडा पांढरा रस्सा आणि भाकरी असं चुलीवरचं जेवण इथे अवेलेबल होईल, जर तुम्ही तसं ऑर्डर दिलं तर. ओके, अशी आहेत ज्या तुम्हाला छान छान जेवण बनवून चालतं. विलामध्ये आम्ही स्टे केला होता आणि खूप सफिशियंट आहे. आम्ही 6 जण आहोत, तर आमच्यासाठी खूप छान आहे. हा एक लुकआउट देते. सो हे खूप सुंदर झाडांची कमान आहे. इथे तुम्ही एंट्री करा वॉकिंगसाठी आणि ते छान बसायला आहे. आत्ता हा थोडासा पसारा अवॉइड करा, पण हा स्पेस आहे तुम्हाला. परत आतमधलं मी तुम्हाला
सॅटिस्फाय झालो या 2BHK विलामध्ये राहून, कारण गरम पाण्याची सोय उत्तम आहे. तुम्हाला समोरच जे वॉचमॅन आहे इथले, तर तेच तुम्हाला खूप गरम गरम फूड नाश्ता जे काही तुम्हाला हवं आहे तर ते अवेलेबल करून देतात. तर गैरसोय अशी कुठलीच नाही होणार इथे. तर फ्रेंड्स, हे बघा, हे स्विमिंग आहे. याचा नाईट व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. खूप छान आहे. इथनं वरनं शॉवर होतं. सो ओव्हरऑल खूप बेस्ट आहे. हा आहे 4BHK विला. सो तुम्ही इथं लग्नासाठी एकत्र खूप जण ज्यावेळेस येतात तर तुम्ही इथं स्टे करू शकता, कारण इथं यांचा हॉल देखील आहे. एकच मिनटं दाखवते. इथेही होतं फंक्शन. मागे जो हॉल दाखवला मी तिथेही होतं. आणि हे मुलांना आहे प्ले एरिया, जे खेळू शकतात मुलं. ह्याचा नाईट व्ह्यू घेतलेला आहे. तोही फार खूप छान दिसतं नाईटमध्ये. ॲक्च्युली हे फार्म हाऊस, ह्याचं सौंदर्य आणखीन खुलतं आणि खूप सुंदर आहे. फ्रेंड्स, हे बघा, खूप अमेझिंग आहे. तर आत्ता आम्ही इथनं निघणार आहे या रिसॉर्टमधनं. मी तुम्हाला पूर्ण माहिती या रिसॉर्टची दिलेली आहे. आणि जर आणखीन काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर मी ओनरचा नंबर आणि बाकी सगळे डिटेल्स तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही डिस्क्रिप्शन पण नक्की चेक करा. रिसॉर्टवर कसं वाटलं आल्यावर? खूप भारी वाटलं. खूप छान कसं? आहे. खूप छान आहे आणि शांत आहे एकदम. स्विमिंग पूल आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी आहे, कार्यक्रम होतात तिथं सगळे. आणि झाडी बिडी बी खूप छान लावले शोची. म्हणजे मन एकदम प्रसन्न होतं. असं ठिकाण आहे. महाबळेश्वरच्याही चांगलं भारी आहे. ओके, असं ठिकाण आहे. पेट फ्रेंडली पण रिसॉर्ट आहे आणि इथे कार्यक्रम देखील होता. सो आत्ता तिथे चालू आहे, मी दाखवते. इथे राहिल्यावर माझा अनुभव असा होता की फार्म हाऊस अत्यंत क्लीन आणि मेंटेन केलेले आहे. स्टाफ हेल्पफुल आहे. स्विमिंग पूलचे पाणी अत्यंत शुद्ध आहे. जेवणाची क्वालिटी ही खूप छान आहे. तुम्ही सांगितल्यावर इथं डेकोरेशनची सोय केली जाते, म्युझिक सिस्टीमची सोय केली जाते. एकंदरीत राहण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता. फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला हा SJ फार्म रिसॉर्ट विला जे काही आहे हे कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर बाय. तर मित्रांनो, इथल्या फार्म हाऊसचा अनुभव माझा
खूपच छान होता. आणि ट्रस्ट मी फ्रेंड्स, तुम्हाला वाटतील इथले रेट्स खूप हाय आहे, पण ट्रस्ट मी इथले रेट्स खूप कमी आहेत. एकदा नक्की भेट द्या. मी ओनरचा नंबर इथे दिलेला आहे, ते एकदा कॉल करा. एक